जे कळंबोली क्रिकेटमध्ये जुनेत परंतु या संघासाठी नवीन आहेत असा पंकज गाडगे आपण पाहू शकता. तर चला DDSR जयभवानी संघ आपल्याला विनंती असेल की 12th मॅन आपण पाठवून द्यायचा आहे. मनीष दायगुडे आपल्याला विनंती असेल की आपण आपला 12th मॅन मात्र समालोचन कक्षामध्ये पाठवून द्यायचा आहे. अक्षय सावंत आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर पंकज गाडगे ही सलामीची जोडी. तर गोलंदाज नन अदर दॅन अजय रावते उर्फ चौका गोलंदाजी मार्कवरती मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे एंड कडून यावेळेस मैदानावरती आपण पाहू शकाल. तर संघर्ष संघाचे पाठीराखे जे बॅनरच्या समोर बसले सर्वांना विनंती असेल की आपण प्लीज थोडंसं बाजूला बसायचं आहे. तर यावेळेस पहिला चेंडू पुल मात्र केला गेलाय. वन बाउन्स चेंडू मात्र डिफाईन लेग झोन मधून सीमारेखा पार. सामन्याची सुरुवात आणि यावेळेस मात्र खणखणीत चौकार. तर धन्यवाद डीजे. यावेळेस मात्र पहिल्या चेंडूवरती फलंदाज पंकजच्या बॅट मधून घणाघाती चौकार मात्र येताना पाहायला मिळतोय. गोलंदाज अजय डावकुराताचा गोलंदाज आहे. लाईन थोडीशी खराब आणि लाईन देखील खराब होता. त्याचा पुरेपूर फायदा मात्र मैदानावरती उचलला गेलाय. दरम्यानचा पुढचा चेंडू यावेळेस मात्र गरंगत ऑन साईडला वळवला जातोय. क्षेत्ररक्षक विक्की चंदन चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न. मी म्हणेल फर्स्ट अटेम्प्ट मध्ये चेंडू गॅदर करता आला नाहीये. सेकंड अटेम्प्ट मध्ये चेंडू उचलला गेलाय. तोपर्यंत पुरेसा अवधी दोन्ही फलंदाजांकडे 3 धावा पूर्ण करण्याचा आणि त्या 3 धावा मात्र अतिशय सहजरित्या मैदानावरती मात्र या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून नक्कीच पूर्ण केल्या जात आहेत. तर या 3 धाव्यांच्या मदतीने संघ मात्र जाऊन पोहोचतोय 7. तर प्रथमतः स्ट्रायकिंग एंडवर आपण पाहिलं तर फलंदाज अक्षय सावंतची वर्णी लागत असताना एक जबरदस्त फलंदाज यावेळेस आपण पाहिलं तर चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली अजिंक्य खटकाळे आणि इथे मात्र पंचांचा इशारा. फलंदाज बाद. प्रयत्न सुरेख केला गेला होता परंतु एलिव्हेशन देता आलं नाहीये. सीमारेषे लगत चांगला झेल देखील पूर्ण केला जातोय. पहिला विकेट पहिला ब्रेक थ्रू यावेळेस मिळून देत असताना गोलंदाज अजय आपल्या संघाकरिता. तर यावेळेस आपण पाहिलं तर नवीन फलंदाज अतुल दाते. चांगली सुरुवात मिळाली होती. पहिल्या 2 चेंडूंवरती 7 धावा मात्र तब्बल प्राप्त झाल्या होत्या परंतु दुसऱ्या चेंडूवरती घडी गारच झालाय. फलंदाज अक्षय सावंतच्या माध्यमातून नवीन फलंदाज अतुल दाते नॉन स्ट्रायकिंग एंडला परंतु पंकज गाडगे अजून देखील स्ट्रायकिंग एंडवरती शाबूत पाहायला मिळतो. जोपर्यंत पंकज असेल मोठी धावसंख्या नक्कीच तिथे पाहायला मिळणार. यावेळेस मात्र वेगाने चेंडू ट्रॅव्हल करतोय काउ कॉर्नरच्या दिशेने. सीमारेखा पार. पंकज गाडगे ऑन फायर. आणखीन एक चौकार. तर यावेळेस चौकार मात्र मैदानावरती लगवला जातो. एका बाजूने जबरदस्त फटकेबाजी आपण पाहिले तर फलंदाज पंकजच्या माध्यमातून नक्कीच या मैदानावरती होताना पाहायला मिळते. काहीशी कानमंत्रणा अजयला जरूर आपल्या खेळाडूंच्या माध्यमातून आपण पाहू शकाल मिळताना. या कानमंत्रणेचा कशा प्रकारे फायदा उचलतो हा खेळाडू हे देखील तुर्तास पाहणं थोडंसं गरजेचं. कारण की मी म्हणेल काय लग्न आहे का तुमचं. तर यावेळेस आपण पाहिलं तर बॅक टू 2 चौकार 1 तिहेरीच्या मदतीने फलंदाज पंकज खेळतोय. वैयक्तिक
11 धावसंख्येवरती संघ देखील जाऊन पोहोचले 11च्या घरामध्ये. दरम्यानचा नेक्स्ट बॉल यावेळेस मात्र वा काय सुरेख फटका, क्विक रिॲक्शन यावेळेस मैदानावरती पाहायला मिळाले. वाईडिश लॉंग ऑफच्या डोक्यावरून मात्र मैदानावरती आणखीन एक षटकार नक्कीच येताना पाहायला मिळतोय. धन्यवाद तर आणखीन एक षटकार यावेळेस मात्र रुपेश तर या दरम्यान पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर तब्बल 23 धावा, एक महागडं षटक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाज अजयच्या माध्यमातून मागच्या आठवड्यामध्ये देखील थोडासा महागडा ठरला होता. या आठवड्यामध्ये देखील आपण पाहिलं तर थोडीशी महागडी गोलंदाजी मात्र नक्कीच मैदानावरती पाहायला मिळते. या दरम्यान ज्यांचं नुकतं शुभागमन होतंय संघर्ष संघाचे आपण पाहिलं तर कट्टर समर्थक आणि मुंबई पोलीसमध्ये कार्यरत असणारे अमोल इंगळे यांचं या दरम्यान शुभागमन होताना पाहायला मिळते. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप सहर्ष स्वागत. तसंच संघर्ष संघाच्या माध्यमातून जे आजी माजी खेळाडू समर्थक या मैदानावरती आले असतील त्यांचं देखील या संघर्ष मित्रमंडळ आयोजित पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आणि मनपूर्वक असं स्वागत. तर दरम्यान गोलंदाजी मार्कवरती यावेळेस स्वतः संघनायक सर सेनापती आदित्य देशमुख आपल्याला पाहायला मिळत आहेत. फुल टॉस बॉल होता परंतु कन्वर्ट करता आलेला नाहीये. चेंडू गरंगळत जातोय. आपण पाहिलं तर पॉइंट आणि कव्हरच्या मध्ये क्षेत्ररक्षक अजय रावते तिथे उपस्थित आहे. जोपर्यंत चेंडूला उचलेल पुन्हा एकदा फेकेल तोपर्यंत सिंगलच्या मदतीने आपण पाहिलं तर यावेळेस स्ट्रायकिंग एंडवरती पुन्हा एकदा मॅन इन फॉर्म हार्ड हिटर फलंदाज पंकज गाडगे आपल्याला येताना पाहायला मिळतोय. आणि पंकज मात्र पूर्णपणे पावसाळी क्रिकेटचा आनंद जर आपण पाहिलं तर यावेळेस लुटत असताना मोठे फटके खेळताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा पंच केला गेला होता चेंडूला परंतु चेंडू नीटसा बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाहीये. क्षेत्ररक्षक अजिंक्य खटकाळ तिथे उपस्थित. जोपर्यंत चेंडूला उचलेल तो फेकेल तोपर्यंत मात्र सिंगल. चांगलं कमबॅक मी म्हणेल आतापर्यंत दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज आदित्य देशमुखच्या माध्यमातून राहिलाय. बराचसा अनुभव आहे मित्रांनो या खेळाडूकडे. क्रिकेटचं कोणते फॉर्मॅट असू द्या त्यामध्ये खूप मोठा अनुभव, मग ते बॉक्स क्रिकेटपासून लेदर क्रिकेटपर्यंत जाऊ द्या आणि त्या अनुभवाचा पुरेपूर फायदा यावेळेस मैदानावरती उचलत असताना डायरेक्ट हिटची संधी होती परंतु इथे मात्र डोकेदुखी ठरली आहे. सीमारेषेल लगत जाऊन चेंडू थांबतोय. 2 धावा पूर्ण, तिसरी धाव देखील मैदानावरती पूर्ण केली जाईल का आणि येस गरज होती का, परंतु त्याला माहिती आहे विकेटचं महत्व काय आहे आणि त्यामुळे ही रिस्क उचलली होती. रिस्क नाही तो इस्क नाही असं म्हटलं जातं. जिथे होती सिंगल तिथे मात्र मिळतायत सहजरित्या 3 धावा. या 3च्या मदतीने पुन्हा एकदा सर्वात मोठी गोष्ट म्हणजे स्ट्रायकिंग एंडला तो फलंदाज पंकज, तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 28 धावा, एक गडी बाद 28च्या घरात. दरम्यानचा पुढचा चेंडू नेक्स्ट बॉल आखूट टप्प्याचा चेंडू. यावेळेस मात्र कमबॅक. मित्रांनो अनुभव कशाला म्हणायचं हे मात्र दाखवून देत असताना आदित्य देशमुख मैदानावरती मात्र चांगली गोलंदाजी, कमबॅक गोलंदाजी आजपर्यंत. आज सकाळपासून जर आपण पाहिलं तर प्रभात हा एक असा खेळाडू ज्यांना कोणत्याच प्रकारचा षटकार चौकार त्याच्या एका षटकामध्ये पाहायला मिळाला नाही. तर आदित्य देशमुखचं हे षटक आतापर्यंत कोणत्याच प्रकारच्या षटकार चौकार त्या षटकामध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळत नाहीये. दरम्यान लॉंग ऑफच्या रिजनमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. जोपर्यंत चेंडूला उचलतील तोपर्यंत सिंगल. 5 चेंडू या षटकातले आतापर्यंत झालेले 6 धावा खर्च केल्या तर संघाला घेऊन गेला तो मात्र 29 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा अंतिम चेंडू या षटकातला पाहूया कशा प्रकारचं चित्र मात्र शेवटच्या अंतिम चेंडूवरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय. एखाद्या मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये नक्कीच फलंदाज जातूल जाते तर चेंडू कसा निर्धाव टाकायचा या शोधामध्ये गोलंदाज आदित्य. आखूट टप्प्याचा चेंडू. यावेळेस मात्र अजिंक्य चेंडू का उमेश देशले चेंडू खाली येण्याचा प्रयत्न. एक धाव तर पूर्ण दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील सहज मात्र मैदानावरती प्राप्त केली जाईल. 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतरची धावसंख्येची सरासरी तब्बल 23 धावांची होती ती आता मात्र येऊन ठेपते तब्बल 15.5च्या घरामध्ये. कारण की 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या झाली 31 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. तर मैदानावरची पाण्याची पूर्तता करायची. मी आयोजकांना विनंती करेन की मैदानावरती आपण पाण्याची पूर्तता करायची.
तर धन्यवाद डीजे. यावेळेस आपण पाहिलं तर पुन्हा एकदा अजय याच्यावरती मात्र विश्वास दर्शवला गेलाय. पहिलं षटक आपण पाहिलं महागडं ठरलं होतं. दुसऱ्या षटकामध्ये आदित्यने चांगला कमबॅक केला होता, परंतु तरी देखील अजय चौकावरती विश्वास मैदानावरती दर्शवला गेलाय. तो या विश्वासार्थ कामगिरी या मैदानावरती अजयच्या माध्यमातून मात्र केली जाईल का, हा देखील एक मोठा प्रश्न. यावेळेस ओव्हर फुल टॉस बॉल होता. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आदित्य देशमुख वेगाने चेंडू खाली जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील आपण पाहिलं तर सहजरित्या मैदानावरती पूर्ण केली जाते. हा चेंडू देखील प्रवीण सर आपण पाहिला तितकासा चांगला नव्हता, परंतु या चेंडूचा फायदा उचलता आलेला नाहीये फलंदाजाला आणि त्यामुळेच 2 धावांवरती समाधान मानावं लागेल. कशाही एवढ्या धावा येणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे DDSR जय भवानी या संघाकरिता. आणि त्या धावा मात्र कुठत असताना कुठेतरी पंकज गाडगे मैदानावरती मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहिलं तर फुल टॉस चेंडू, त्याचा खरपूस समाचार. चेंडू 1 बाउन्स इनटू द फेन्स. 4 धावांकरिता दणदणीत चौकार. धन्यवाद डीजे. यावेळेस मात्र चौकार लगवला जातोय. अजय यावेळेस मात्र पुन्हा एकदा लोवर फुल टॉस बॉल भिरकावून लावलाय सीमारेखा पार. षटकार. धन्यवाद डीजे. तर या दरम्यान धावफलकावरती धावसंख्या झाली ती मात्र 43 रन्स ऑन बोर्ड. तर आपण पाहू शकाल तर वैयक्तिक 37 धावांची खेळी आपण पाहिली तर फलंदाज पंकजच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतीये. तर आपण पाहू शकाल मित्रांनो युट्यूबच्या माध्यमातून कळंबोली क्रिकेटमधील एक उत्कृष्ट समालोचक म्हणून ज्यांची ओळख आहे असे प्रशांत पुजारी युट्यूबच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेताना पाहायला मिळतात. त्यांचं देखील खूप खूप सहर्ष स्वागत आणि त्यांच्या माध्यमातून देखील ह्या स्पर्धेसाठी शुभेच्छा मात्र नक्कीच येताना पाहायला मिळत आहेत. यावेळेस खराब क्षेत्ररक्षण, त्याचा परिणाम चेंडू सीमा पार. आणखीन एक चौकार. धन्यवाद डीजे. 47 धावा सांघिक अर्धशतकापासून 3 धावा दूर हा संघ. यावेळेस मात्र हलकासा का होईना सुटकेचा निश्वास. चुकलं कुठं. गोलंदाज आदित्य देशमुख स्वतः चांगली गोलंदाजी केली तरी देखील मी म्हणेन ह्या वेळेस मात्र जो विश्वास दर्शवला गेला अजय चौकावरती थोडासा महागडा ठरताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. कारण की आदित्यने केवळ दुसऱ्या षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या 8, तरी देखील पुन्हा एकदा गोलंदाज अजय चौकाचा वापर या मैदानावरती महागडा ठरताना पाहायला मिळतोय. परंतु यावेळेस अंतिम क्षणांमध्ये चांगला कमबॅक मैदानावरती करून दिलाय. हा चेंडू देखील निर्धाव आला असा, परंतु यष्टीरक्षकाला चेंडू अडवता आलेला नाहीये. 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या 48. तर या दरम्यान विनंती असेल दत्तकृपा दर्यासागर संघाचे संगणक आणि त्याचबरोबर संघर्ष बी संघाचे संगणक आपण नाणेफेकीसाठी त्वरितच आयोजकांशी मात्र संपर्क साधायचा आहे. तर त्या दरम्यान पुन्हा एकदा मी विनंती करेन दत्तकृपा दर्यासागर संघाचे संगणक आणि संघर्ष बी संघाचे संगणक आपल्याला विनंती असेल की नाणेफेकीसाठी आपण त्वरितच आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. 48 रन्स ऑन बोर्ड. शेवटच्या आणि अंतिम षटकाचा खेळ मात्र बाकी आहे. इथून मात्र कशा प्रकारची हाणामारी केली जाईल तुर्तास हे देखील पाहणं गरजेचं. गोलंदाज अजय मात्र महागडा ठरलाय,
परंतु कमबॅक करावा लागेल, कारण की या सामन्यामध्ये म्हणेल एकदा जर का 55-60 धावा झाल्या तर मात्र दुसऱ्या सत्रामध्ये धावा करताना कुठेतरी अडचण मात्र निर्माण होऊ शकते. तर शेवटच्या अंतिम षटकासाठी गोलंदाज विघ्नेश पोपेटाचा वापर मात्र करण्यात येतोय. मागचा आठवडा इतकाचा चांगला नव्हता गोलंदाज विघ्नेशसाठी, परंतु ह्या आठवड्यामध्ये कशा प्रकारची कामगिरी करणार, पुन्हा एकदा संघनायकाने विश्वास मात्र दर्शवला गेलाय विघ्नेशवरती आणि विघ्नेश दर्शवलेल्या विश्वासाला या मैदानावरती खरा उतरणार का. जर मी म्हणेल 10 किंवा 10 पेक्षा कमी धाव्यांचं हे षटक राहिलं तर नक्कीच विघ्नेशचं स्थान आपल्या संघामध्ये उंचावलं जाणार. परंतु दोन्ही संघांना विनंती असेल, थोडासा वेळ खर्च जास्त होतोय, पंच आपण देखील या गोष्टीकडे लक्ष द्यायचं. भीम यादव आणि हॅपी सिंग थोडंसं वेळेकडे लक्ष द्यायचं, कारण की वेळ कमी आहे मित्रांनो. तब्बल 14 संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलाय आणि वन डे शो आहे, म्हणजेच मेगा फायनल देखील आपल्याला आजच खेळवायचे, त्यामुळे इथून आपण घाई गडबड करणं खऱ्या अर्थानं खूप गरजेचं आहे. तर संघाकडून शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाज विघ्नेश पोपेडा. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस पंकजसाठी आडव्या बॅटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक फकरू तिथे उपस्थित आहे. एक धाव तर पूर्ण पण पाहू शकाल आणि एकाच धावेवरती समाधान मात्र मानावा लागेल. चांगली गोलंदाजी. जर एखाद्या गोलंदाजाचा पहिला चेंडू प्रवीण सर आपण पाहिला तर चांगला डिलिव्हर जेव्हा होतो तेव्हा त्या गोलंदाजाचा कॉन्फिडन्स, तेव्हा त्या गोलंदाजाचा आत्मविश्वास मात्र कुठेतरी द्विगुणित होताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो. आणि विघ्नेश पोपेटा तर यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहिलं तर लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये चेंडू खेळला गेलाय. सिंगल पेक्षा जास्त काय मिळणार नाही आणि घेणार देखील नाही. याचबरोबर सांघिक अर्धशतक, 50 रन्स ऑन द बोर्ड. टीम DDSR जय भवानी संघाचं. तर फलंदाज पंकज गाडगे खेळतोय वैयक्तिक 15 चेंडू आणि 42 धावांवरती. तर संपूर्ण स्पर्धेतला पहिला खेळाडू आणि पावसाळी क्रिकेट हंगामातला दुसरा खेळाडू ठरणार का वैयक्तिक 50 धावांची खेळी करणारा. फुल टॉस कराल तर पनिशमेंट मिळणार. चेंडू मात्र लांबच लांब, सीमा पार, षटकार. तर धन्यवाद डीजे. यावेळेस षटकार मात्र लगवला जातोय. पंकज गाडगे आपल्या वैयक्तिक अर्धशतकापासून 2 धावा दूर. या चेंडूवरती मोठा फटका पाहायला मिळणार का, अर्धशतक झळकवणार का. आणि येस, यावेळेस मात्र इट्स 50, इट्स हाय, इट्स मॅक्सिमम 6 रन्स. काय फलंदाजी, अफलातून फटकेबाजी फलंदाज पंकज गाडगेच्या बॅट मधून मात्र होताना पाहायला मिळतीये. धन्यवाद डीजे. तर संघाचे एकूण 65 धावा, तर 62 रन्स. तर पंकज गाडगे एकूण आपण पाहिलं तर 17 चेंडू 54 धावांची जबरदस्त इनिंग साकारत असताना यावेळेस मैदानावरती पाहायला मिळतोय. 2 to go. आणखीन 2 चेंडूंचा खेळ इथून मात्र शिल्लक. षटकारांची हॅट्रिक मात्र मैदानावरती पूर्ण केली जाईल का. तर येस, वैयक्तिक 55 धावांची खेळी, सर्वोच्च धावसंख्या या मैदानावरती. आणि यावेळेस मात्र हेलिकॉप्टर उडवलंय जरूर आणि लँड होतोय. एक टप्पा पडल्यानंतर इनटू द फेन्स, 4 धावांकरिता चौकार. तर येस, दुसऱ्या विकेटसाठी तब्बल 59 धावांची भागीदारी मैदानावरती पाहायला मिळते. पहिला गडी गारद झाला होता 7 या धावसंख्येवरती आणि तिथून मात्र काय इनिंग साकारली आहे, काय फलंदाजी केली जाते. क्रिकेट रसिकांचं यावेळेस निखळ मनोरंजन करत असताना फलंदाज पंकज गाडगे वेगाने हा चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप मिड विकेट झोन मध्ये. क्षेत्ररक्षक उमेश देशले तिथे उपस्थित आहेत. जोपर्यंत चेंडूला उचलतील पुन्हा एकदा डबल. शेवटच्या चेंडूवरती 2 धावा मात्र येताना पाहायला मिळतात. पहिल्या 17चा खेळ इथून मात्र झालाय समाप्त. धावफलकावरती धावसंख्या झाली आहे 68 आणि विजय समीकरण 68 धावा झालेल्या आहेत आणि विजयासाठी
येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी 69 धावांची गरज. तर येणाऱ्या कालावधीमध्ये 69 धावांचा पिछा कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती प्रवीण अर्जुने सर यांच्याकडे. तत्पूर्वी ऐकू एक सुमधुर संगीत SK साऊंड अँड इव्हेंट्सच्या माध्यमातून. तर नक्कीच धन्यवाद. डीजेच्या माध्यमातून मात्र आपण अप्रतिम सुमधुर असं संगीत प्रत्येक क्रिकेट स्पर्धांमध्ये नक्कीच ऐकता. आमचे SK साऊंड अँड इव्हेंट्सचे उदयजी पवार यांची मात्र ही किमया आहेत. परंतु एक जरूर निवेदन असेल, दत्तकृपा दर्यासागर संघाचा संघनायक शेवटची पुकार आहे मित्रांनो. आपल्याला इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं अपेक्षित होतं, पण तो कोणताही प्रतिनिधी अथवा संघनायक या ठिकाणी आलेला नाही आहे, त्यामुळे थोडासा विलंब होतोय टॉससाठी. ही शेवटची पुकार आहे. जर निर्धारित वेळेमध्ये आपण या ठिकाणी उपस्थित राहिला नाही तर मात्र आपल्याला पॅनलाइज देखील केलं जाऊ शकतं. आपला प्रतिस्पर्धी संघ अर्थातच संघर्ष B संघ या ठिकाणी उपस्थित आहे, त्यामुळे दत्तकृपा दर्यासागर संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपण शक्य तितक्या लवकर टॉससाठी संपर्क करायचा आहे. तर धन्यवाद विकी. पहिल्या सत्राचा खेळ आपण विकी नांगरे पाटील यांच्या सुमधुर वाढीतून या ठिकाणी नक्कीच ऐकलात आणि खऱ्या अर्थानं मागील क्रिकेट स्पर्धांमध्ये खूप चांगली साथ लाभली होती. विकी नांगरे पाटील असतील, त्याचबरोबर प्रशांतजी पुजारी असतील. प्रशांतजी पुजारी सध्या तुर्तास कामानिमित्त या ठिकाणी उपलब्ध नाही आहेत, परंतु पुढील येणाऱ्या स्पर्धांमध्ये नक्कीच त्यांचा आवाज देखील आपल्याला या ठिकाणी जरूर ऐकायला मिळाला. यूट्यूबच्या माध्यमातून आमच्याशी जोडले गेलेत. या स्पर्धांना मात्र त्यांच्याकडून देखील शुभेच्छा आल्या. तर धन्यवाद प्रशांतजी पुजारी. यूट्यूबच्या माध्यमातून आपलं देखील या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. एक अप्रतिम आवाज आणि अगदी कमी कालावधीमध्ये आम्ही म्हणेन की तमाम क्रीडा रसिकांच्या पसंतीला उतरलेलं आणखीन एक नाव आहे. समालोचन क्षेत्रातील खूप मोठं नाव नक्कीच बनू पाहत आहे आणि फक्त समालोचनापुरतं मर्यादित नाही आहे, तर समालोचनाच्या नंतर जर आपण पाहिलं तर अनेक विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून देखील त्यांचं निवेदन आपल्याला सातत्यानं ऐकायला मिळतं. असे प्रशांतजी पुजारी यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेला शुभेच्छा आल्या. त्यांचं देखील आपण मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत करूयात. आणि जे क्रीडा रसिक प्रत्यक्ष मैदानावरती येऊ शकले नाही आहेत, मात्र यूट्यूबच्या माध्यमातून आमच्या समोर जुळले गेलेत, त्या तमाम क्रीडा रसिकांचं देखील संघर्ष चषक 2022 मध्ये मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. आमच्या समवेत राजेंद्र जगताप राजा आमच्या समोर जुळले गेलेत. संघर्ष मित्रमंडळ म्हटलं तर असे अनेक नावं हे नक्कीच घेता येतील. अनेक आजी माजी खेळाडू आज मात्र या ठिकाणी आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळतील. आणि त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आपण करूयात आणि जाऊयात मैदानाच्या दिशेनं. विजयासाठी लक्ष आहे 68 धावा पहिल्या सत्रामध्ये उभारल्या गेल्या. 69 धावांचं लक्ष आणि हे 69 धावांचं लक्ष कशा पद्धतीनं उद्दिष्ट कशा पद्धतीनं गाठलं जाणार, कशा पद्धतीने या धावांचा पाठलाग केला जाणार. कारण एकता स्पोर्ट्स क्लब चा जर आपण विचार केला तर आदित्य देशमुख आहे आणि त्याचबरोबर अजिंक्य खटकाळ ही विस्फोटक सलामीवीर फलंदाजांची जोडी या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि हे दोन असे खेळाडू आहेत की जे कोणत्याही क्षणाला सामना आपल्या संघाच्या बाजूने झुकवू शकतात. सुरुवात मिळणं गरजेचं आहे, फ्लाइंग स्टार्ट मिळणं गरजेचं आहे. पहिल्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं तर पंकज घाडगेच्या बॅटमधनं आलेली अर्धशतकीय खेळी
DDSR जयभवारी संघाला मात्र एका मजबूत स्थितीमध्ये घेऊन गेले आणि हाच जो कॉन्फिडन्स आहे, हाच जो आत्मविश्वास आहे, तो आत्मविश्वास मात्र गोलंदाजीमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती निरुत्तर केलंय आदित्य देशमुखला आणि पहिल्या चेंडूच्या समाप्ती अखेर मात्र धावफलक अद्यापही आपल्याला कोरा पाहायला मिळतोय. गोलंदाज यावेळेला मात्र क्रॉस बॅटेड फटका, चेंडू थांबणार नाहीये, गोळीच्या वेगानं सीमारेषा ओलांडत असताना चौकार. तर नक्कीच या दरम्यान मात्र आपण पाहतोय युवा नेतृत्व अर्थातच विराज विजय खानावकर संघनायकाच्या भूमिकेमध्ये या ठिकाणी आले आहेत. दत्तकृपा दर्यासागर विरुद्ध संघर्ष बी. एकीकडे जर आपण पाहिलं तर बबलू गोळेकर यांच्या संघ नेतृत्वाखाली खेळणारा संघर्ष बी हा संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये जर आपण पाहिलं तर दत्तकृपा दर्यासागर विराज विजय खानावकर संघ नेतृत्व करतायत. संघर्ष संघानं नाणेफेकीचा कौल केला आणि हा नाणेफेकीचा कौल मात्र झाला आदरणीय संतोष मदने यांच्या शुभ हस्ते मात्र हा नाणेफेकीचा कौल झाला आहे, ज्यामध्ये संघर्ष बी संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय. तर आपल्याला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. तर इथे मात्र आदित्य देशमुख नक्कीच थोडासा नाखुश नाराज, कारण जी जबाबदारी होती काउंटर अटॅकची, तो काउंटर अटॅक जरूर चौकाराच्या माध्यमातून पाहायला मिळाला, परंतु त्यानंतर मात्र लॉफ्टेड ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला, चेंडू हवेमध्ये गेला आणि फलंदाज आदित्यनं मात्र आपली महत्त्वपूर्ण विकेट या ठिकाणी गमावली आहे. पहिला फलंदाज बाद केलाय DDSR जयभवारी संघाचा जर विचार केला तर पहिल्या सत्रामध्ये तब्बल 68 धावा बनवल्या होत्या, 69 धावांचं लक्ष, आणि या 69 धावा डोईजड होतात की काय असा प्रश्नचिन्ह मात्र या ठिकाणी निर्माण झाला आहे. परंतु अजिंक्य खटकाळे जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत मात्र या धावांचा पाठलाग हा केला जाऊ शकतो. परंतु जो आत्मविश्वास आहे तो आत्मविश्वास मात्र एका वेगळ्या उंचीवरती पाहायला मिळतोय आणि ही या खेळाची वैशिष्ट्यता आहे की ज्या वेळेला तुम्ही एखाद्या डिपार्टमेंटमध्ये नेत्रदीपक कामगिरी करता त्यावेळेला तुमचा जो आत्मविश्वास आहे, कारण क्रिकेटमध्ये आत्मविश्वास खूप महत्त्वाचा असतो. जर तुमच्यावरती मानसिक दडपण आलं, मनोवैज्ञानिक दबाव आला तर त्या दबावाला बळी पडून तुम्ही जिंकलेले सामने देखील गमावू शकता. परंतु जर तुमचा आत्मविश्वास वेगळ्या उंचीवर असेल तर गमावलेले सामने देखील तुम्ही आपल्या संघाच्या बाजूने चुकवू शकता. इथे अजिंक्य खटकाळेचा जर आपण विचार केला तर ताकदीचा वापर करण्याचा प्रयत्न केला जातोय. मी म्हणेन रबर बॉल क्रिकेटमध्ये तुम्हाला ताकदीपेक्षा टायमिंग महत्त्वाचं असतं. चेंडूची गती काय आहे, चेंडूची लाईन काय आहे, फुटवर्क कोणत्याही प्रकारचं वापरलं जात नाहीये. जागेवरून हा चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न होतोय, हे थोडंसं मी म्हणेन की अंगलट येतंय अजिंक्य खटकाळ्याच्या. यावेळेला मात्र ओव्हर द कव्हर आणि मिडॉपच्या डोक्यावरून मात्र नेत्रदीपक फटका, चेंडू गरंगळत जातोय, सीमारेषा ओलांडत असताना चौकार. तर पहिल्या षटकांचा वाजवी खेळ या ठिकाणी संपलाय. 8 धावा धावफलकावरती आल्यात. अजूनही येणाऱ्या 18 चेंडू आणि 61 धावांची गरज. अजिंक्य खटकाळे मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच्या समवेत मात्र इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती वर्णी लागते ती फलंदाज फकरू या फलंदाजाची. या खेळाडूने देखील गतवर्षीचा जो रबर बॉल क्रिकेटचा हंगाम होता एकता संघाकडून खेळत असताना मात्र या खेळाडूंना देखील प्रभावित करणारी फलंदाजी आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळाली होती. तर या दोन खेळाडूंवरती मात्र पूर्णपणे भिस्त असणार आहे. या दोन खेळाडूंचा जर आपण विचार केला, गोलंदाजीमध्ये पहिलं परिवर्तन आपल्याला नक्कीच पाहायला मिळतंय. गोलंदाज तर गोलंदाज शिवाच्या हातामध्ये इथे मात्र चेंडू सोपवला गेलाय. वैयक्तिक ओढ्यातील पहिलं आणि सांघिक दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी पंकज घाडगेचं मात्र कौतुक करावं लागेल. आदित्य देशमुख आणि अजिंक्य खटकाळे सारख्या मातबगार खेळाडूंसमोर या गोलंदाजानं आपलं षटक हाताळलं आणि नुसतं षटक हाताळलं नाहीये तर अवघ्या 8 धावांचं
हे षटक ठरलं, ज्यामध्ये 2 चौकाराच्या मदतीने या 8 धावा आल्या आणि उर्वरित 4 चेंडू निर्धाव फेकत असताना आदित्य देशमुख सारखी महत्त्वपूर्ण विकेट्स देखील या षटकामध्ये प्राप्त केली. या ठिकाणी गोलंदाज शिवा पहिल्या चेंडूवरती 2 धावा जरूर आल्यात. धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न फकरूचा जर विचार केला तर परिस्थिती अनुरूप फलंदाजी करण्याची क्षमता या फलंदाजामध्ये आहे. परंतु इथे जर विचार केला तर जास्तीत जास्त अजिंक्यला स्ट्रायकिंग एंडवरती येणं ही जमेची बाजू असणार आहे एकता संघासाठी. जर अजिंक्य नॉन स्ट्रायकिंग एंडवरती राहिला तर मात्र थोडासा जो विजयाचा मार्ग आहे हा खडतर होईल. परंतु जर अजिंक्य स्ट्रायकिंग एंडवरती राहिला तर मात्र सामना हा बनवण्याची क्षमता या खेळाडूमध्ये आहे. इथे मात्र विकेट काढण्याचा प्रयत्न, फटका फसला आहे. क्षेत्ररक्षक अतिशय डीपमध्ये उभे आहेत आणि त्याचा फायदा इथे मात्र मिळतोय. सिंगल पहा, आता मात्र अजिंक्यनं ओळखलंय की माझं स्ट्रायकिंग एंडवरती राहणं हेच जमेची बाजू असणार आहे आपल्या संघासाठी आणि त्यामुळे दुसरी धाव उपलब्ध असताना अजिंक्यनं मात्र काही वेळेला अशा प्रकारचे निर्णय तुम्हाला नाईलाजास्तव घ्यावे लागतात आणि ते निर्णय मात्र या ठिकाणी घेतलाय. स्ट्राईक करणं गरजेचं आहे. मी म्हणेन 18 पैकी 10 चेंडू जरी अजिंक्यच्या वाट्याला आले तरी त्यामध्ये 5 ते 6 षटकार लगावण्याची क्षमता या फलंदाजामध्ये. यावेळेला मात्र वाईडी शॉर्कर करण्याचा प्रयत्न, अतिशय सुरेख गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. योजनाबद्ध पद्धतीनं गोलंदाजीचा मारा या ठिकाणी केला जातोय. वाईडिश यॉर्कर पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणी नक्कीच आपल्या षटकामध्ये वापरत असताना हा गोलंदाज शिवा विविधता व्हेरिएशनसाठी ओळखला जाणारा हा गोलंदाज आहे आणि त्या प्रकारची गोलंदाजी इथे मात्र दाखवली जाते. प्रत्येक एका फलंदाजासाठी वेगळी रणनीती. यावेळेला मात्र क्रिसच्या खोलीचा वापर, बॅकफुटला बॉडी वेट ट्रान्सफर केला होता, परंतु चेंडूची लाईनमध्ये फलंदाजाला येणं संपला नाहीये. वेग होता या चेंडूमध्ये आणि चेंडू सरळ जाऊन विसावला तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. सलग 2 चेंडू थोडासा मी म्हणेन की दबाव निर्माण केलाय, परंतु या दबावाला बळी न पडता आपला स्वाभाविक खेळ अजिंक्यनं मैदानावरती करणं ही आपल्या संघासाठी जमेची बाजू असणार आहे. दबावाला बळी न पडता आपला स्वाभाविक खेळ जर मैदानावरती केला गेला. यावेळेला इनर एज शॉर्ट फाईन लेगला चेंडू 38 सर्कलला ट्रॅव्हल करतोय. अजित पाटील त्या ठिकाणी आहेत. अजूनही जर आपण पाहिलं तर त्यांच्या हाताला आपण बँडेज पाहू शकता. थोडंसं इंजुरी आहे. क्रिकेट शी निगडीत असं एक व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्या माध्यमातून क्रिकेट अकॅडमी ज्याच्या माध्यमातून बरेचसे खेळाडू घडवले जातात असे अजित पाटील हा चेंडू अडवत आहेत. तोपर्यंत मात्र सिंगल धावफलकावरती यावेळेला देखील अंतिम चेंडू निर्धाव फेकला जातोय. 2 षटकांचा वजवी खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर एकता संघाची धावसंख्या धावफलकावरती. तर 2 षटकांचा वजवी खेळ या ठिकाणी संपलाय. धावफलकावरती एकूण धावाचा विचार केला तर धावा आल्यात 1 गडी बाद 13 रन्स ऑन द बोर्ड. 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. कमालीची गोलंदाजी आघाडीच्या दोनही गोलंदाजांकडून पाहायला मिळाले आणि हेच कारण आहे की गोलंदाजीमध्ये आता मात्र कोणत्याही प्रकारचं परिवर्तन नाही आहे. इक्वेशन जर आपण पाहिलं विजयासाठी लक्ष आहे 69 धावांचं. 13 धावा धावफलकावरती आल्यात म्हणजे अजूनही 56 धावांची गरज येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये. 12 चेंडू 56 धावा. अजिंक्य खटकाळे ऑन स्ट्राईक. यावेळेला मात्र चेंडू मिडल ऑफ द बॅट. इथून मात्र काउंटर अटॅकची गरज आणि तो अटॅक इथून केला जातोय गोलंदाजावरती. तर 12 चेंडू आणि 56 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. अजूनही येणारे 11 चेंडू आणि 50 धावांची गरज. धावफलकावरती धावा मात्र आल्यात ते 19 धावा. पुन्हा एकदा फुल्लर लेन यॉर्कर लेनचा चेंडू. पण गोलंदाजी जर आपण पाहिली तर वरुण राजाची हजेरी सकाळच्या सत्रामध्ये जरूर होती, परंतु त्यानंतर मात्र वरुण राजा कुठेतरी धडी मारल्याप्रमाणे आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय आणि त्याचा फायदा गोलंदाज उचलत असताना. कारण ज्यावेळेला पाऊस सुरू असतो त्यावेळेला गोलंदाजी करणं तितकीशी सोपी गोष्ट नसते. अजूनही 50 धावांची गरज येणाऱ्या 10 चेंडूंमध्ये, म्हणजेच प्रति चेंडूचा जर आपण विचार केला तर 5 धावांची गरज. यावेळेला मात्र हिट विकेट आणि फलंदाज बाद. बिग विकेट यावेळेस मैदानाच्या बाहेर अजिंक्य. या दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय भास्कर चव्हाण साहेब, चव्हाण कन्स्ट्रक्शन
चे प्रोप्रायटर यांचं मात्र या ठिकाणी शुभागमन झालंय. यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. तर फलंदाज या ठिकाणी गमावला गेलाय. दुसरा फलंदाज बाद झालाय आणि आता मात्र अडचणींमध्ये भर पडते एकता संघाच्या. कारण अजिंक्य खटकाळे ज्या खेळाडूकडनं अपेक्षा होत्या त्या खेळाडूनं मात्र निराशा केली आहे. ज्या 68 धावा पहिल्या सत्रामध्ये उभारल्या गेल्या होत्या, या 68 धावा मात्र डोईजड होताना पाहायला मिळतात त्या एकता संघात. आदित्य देशमुखचं स्वस्तामध्ये बाद होणं आणि त्यानंतर जर आपण विचार केला तर अजिंक्य खटकाळे ज्या लयमध्ये हा फलंदाज टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहिला, ती लय मात्र कुठेतरी गमावलेली आपल्याला पाहायला मिळते. थोडासा आपल्या फॉर्मशी झगडताना हा खेळाडू पाहायला मिळाला. यावेळी सीनेट नंबर 4 रोशन मात्र मैदानाच्या आतमध्ये आलाय. आल्या बिगेट काढण्याचा प्रयत्न अक्षय जेलच्या खाली. इथे मात्र बॅक टू बॅक दुसरी सफलता मिळते. फलंदाज बाद. या ठिकाणी आणखीन एक फलंदाज मात्र गमावला गेला आहे. अडचणींमध्ये आणखीन भर पडते. एकता स्पोर्ट्स कळंबोली संघाचा जर आपण विचार केला तर त्या लयमध्ये हा संघ आज मात्र आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला नाही. आदित्य देशमुख स्वस्तात बाद होणं, त्यानंतर अजिंक्य खटकाळेचं निर्णायक क्षणाला हिट विकेटच्या माध्यमातून विकेट गमावणं आणि त्यानंतर आलेला जो दबाव आहे त्या दबावाला बळी पडला रोशन. हा देखील गुणवत्ता आहे याही खेळाडूमध्ये, परंतु तोही खेळाडू फारशी चमकदार कामगिरी करू शकला नाही आणि आल्या मात्र पहिल्या चेंडूवरती आपली महत्त्वपूर्ण विकेट गमावली. अडचणीमध्ये नक्कीच एकता संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि ज्या वेळेला एकता संघ अडचणीमध्ये असतो त्या वेळेला त्या संघाला तारणहार म्हणून आपण उमेश दिसलेला नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहतो. जरूर या सामन्यामध्ये थोडासा बॅकफूटवरती एकता संघ आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु या सामन्यामधून देखील शिकण्यासारखं बरंचसं काही आहे. थोडीशी जी तुमची लाईनअप आहे, थोडीशी जी रणनीती आहे, ती रणनीतीमध्ये बदल करणं गरजेचं आहे. कारण हा पूर्णपणे वेगळा फॉर्मॅट आहे. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धांचा जर आपण विचार केला, 3 षटकांचा वाजवी खेळ या ठिकाणी संपलाय. कमालीची गोलंदाजी या ठिकाणी मात्र पाहायला मिळाली आहे. आपले वैयक्तिक कोट्यातील 2 षटकं पूर्ण केले आहेत. गोलंदाजीचं पृथक्करण सांगायचं झालं तर पंकज गाडगे 2 षटकं 0 निर्धाव 15 धावा आणि तब्बल 3 फलंदाज बाद ही कामगिरी मात्र राहिली आहे ती गोलंदाजीच्या माध्यमातून पंकज गाडगेची. फलंदाजीमध्ये अप्रतिम कामगिरी केली. वैयक्तिक अर्धशतकीय खेळी आपल्याला पाहायला मिळाले आणि यानंतर मात्र गोलंदाज यावेळेला गुडलँड स्पॉटवरून चेंडूला उसळी दिली आहे. क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा मानस, बॅटीचा लीडिंग एज आणि फलंदाज मात्र बाद. आणखीन एक फलंदाज गमावलाय तो एकता संघानं. या ठिकाणी गोलंदाज बाबू. यावेळेला मात्र टप्पा पडल्यानंतर थोडासा स्विंग आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू टप्पा पडल्यानंतर शरीराचा वेध घेणारा चेंडू होता, पण तो ऑफ द बॅट. नक्कीच या ठिकाणी कोणता इशारा नाही आहे पंचांचा, त्यामुळे ऑफ द बॅट सिंगल या ठिकाणी आले. येट्स इट्स ऑफ द बॅट. एकेरी धावेनं फारसा फरक पडणार नाही. अंतिम षटक आहे. पूर्णपणे दबाव जो आहे तो दबाव आपल्याला पाहायला मिळतो एकता संघावरती. अजूनही 48 धावांची गरज हा सामना जिंकण्याकरता. आणि उमेश दिसले देखील मैदानाच्या आतमध्ये आहेत. त्यांनी देखील ओळखले की हा सामना आता जवळजवळ आपल्या हातातून निसटला आहे, कारण फ्लाइंग स्टार्ट मिळणं गरजेचं आहे. ज्यावेळेला तुम्ही एका मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करता त्यावेळेला तुमची सलामीची जोडी ओपनिंग पेअरचं क्लिक होणं गरजेचं असतं. आदित्यच्या बॅटमधनं एक चौकार आला, त्यानंतर मात्र मोठी खेळी करू शकला नाही. अजिंक्य खडकाळच्या बॅटमधनं देखील आपण एक षटकार एक चौकार पाहिला, परंतु त्याला देखील तग धरून फलंदाजी करता आली नाही. आणि याचं संपूर्ण श्रेय जातं आघाडीचा गोलंदाज पंकज गाडगे, ज्याला 2 षटकात अवघ्या 15 धावा देत असताना 3 महत्त्वपूर्ण फलंदाज बाद केले. आणि योगदान दुसऱ्या षटकामध्ये राहिलं ते गोलंदाज शिवाचं देखील. त्यानंतर आपण पाहतोय बाबू या ठिकाणी गोलंदाजी करतात. हायवे एंडकडनं युवा गोलंदाजावरती विश्वास दर्शवला आहे. आणि आता मात्र केवळ औपचारिकता या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. DDSR जय भवानी संघ मात्र या पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये पहिल्या विजयाच्या दिशेनं मार्गक्रमण करत असताना आपल्याला
नक्कीच या मैदानावरती पाहायला मिळतोय. या स्पर्धेचा जर आपण विचार केला तर पहिल्या फेरीतील ही तिसरी लढत यावेळेस सुरू आहे. यानंतर मात्र संघर्ष बी आणि दत्तकृपा दर्यासागर या दोन संघादरम्यानची लढत आपण पाहणार आहोत, जिथे युवा खेळाडू आणि मातापगार खेळाडूंचा भरडा असलेले दोन संघ आपल्याला एकमेकांसमोर पाहायला मिळतील. ते मात्र अवांतर चेंडूचा इशारा होता. अवांतर चेंडून एक ही धावसंख्येमध्ये जरूर ॲड केली जाते, परंतु फारसा फरक पडणार नक्कीच नाही आहे. विजयाच्या अगदी समीप मी म्हणेन दुसरी क्षेपामध्ये आता मात्र विजय असणार आहे तो DDSR जयभवानी संघाच्या. आणि केवळ औपचारिकता शिल्लक असताना मात्र हा सामना या ठिकाणी संपलाय. एकतर्फा विजय संपादित केलाय तो अर्थातच DDSR जयभवानी संघानं विजेत्या संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. तो धन्यवाद DJ. अप्रतिम संगीत. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर